बबन्या, तू हाका मारायचे का थांबवल्यास? मार की हाका. साहेब जरा जोरात मार. हातात द्या. सुमे, चोर सापडला का ग? नाही अजून, पण जातोय कुठं? राहू दे आता, भास्कर. काय राहू दे? मला माझी वस्तू सापडल्याशिवाय मी परत येणार नाही. अगं इकडे काम खोळंबल्यात सुमे. त्या कारखान्याला डब्याचं काय? तात्या, एक काम करा, भात आमटीने आजच्या दिवस. भात आमटी? हा, आजच्या दिवस चालते हो. आणि कोण काय बोललं तर माझं नाव सांगा, मी बघते. काय न्या तेवढं. चल बबन्या. अरे चल की. हो झोपा आलायस? साहेब, ओ साहेब, ओ साहेब, साहेब. सुमे थांब थांब. सापडला? इकडे इकडे. माऊली माऊली पाया पडतो, दया करा, दया करा. काहीतरी उपाय सांगा माऊली, उपाय सांगा खरं. एक वस्तू हरवली आहे बरोबर? हा, सायकलची घंटी गमावली. अहो गमावली नाही, चोरल्या. तीच माऊली, कुठं मिळेल तेवढी सांगाल का? लय 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 अडचणीत आहे ओ. लय म्हणजे लय झोप आली मला. पोरी, तुझ्या रागाचं लोणी होईल त्यावेळी तुला पाहिजे ती वस्तू सापडेल. विठ्ठल माऊली राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम. लय आगाऊपणा करायला लागलाय यो ड्रायव्हर आता. बबन्या, चल हाका मार. बबन्या, साहेब साहेब, चल हाका मार. साहेब साहेब साहेब. बरी थांब जरा. तुम्हाला बी निरोप दिला असेल काहीतरी. तुझ्या रागाचा लोणी होऊ दे जरा. होणार नाही. बबन्या, चल तू. अगं होती की लुनी बाई माझी, मला लय झोप आली तर सुमे. बबन्या, तू हाका मारा. साहेब, ओ साहेब, साहेब. अगं पुरी, तुझ्या रागाचं लोणी कर, म्हणजे समज तुझ्या मनासारखं होईल. काय चला येतो. गेला काय हा? तुझं म्हणणं मान्य केलं काय? कायमची विश्रांती. सुरू आहे ना? हा कर मग. काय सुरू आहे? काय सुरू आहे? 3 दिवस झाले अजून पत्रिका मिळाली नाहीये तुम्हाला. ताई मॅडम, अहो सोडाव मला. इतक्या पत्रिका बघितल्या पण हवी तशी पत्रिका मिळत नाहीये. पत्रिका संपल्या का तुझ्या? थांब, रजिस्टर शिल्लक आहेत ना. अहो पण हे एका माणसाचं काम आहे का? असं कसं? हा, तुला वेळेवर खायला मिळतं ना? मिळतं ना? मिळतं ना? हो हो. मग कर ना 24 तास काम. हा, अहो खायला तरी कुठं पूर्ण मिळतंय? हे साहेब अर्धच जेवण देत आहे. बरोबरच आहे. अर्ध सोल्युशन अर्ध जेवण. तेच म्हणतोय ना मी. नरसू, खरं तर आपण याला फार चांगल्या प्रकारे वागवतो. एवढं खातो, कामही करत नाही, वर तक्रारी. नरसू, कान पिरगाळ रे बाबा त्याचा. मला पत्रिका पाहिजे. अहो ह्यात नाही तर कुठून आणू? आता काय पैदा करू का? आण बाबा, कुठूनही आण. आकाशातून आण, पाताळातून आण, पण आण. आणि नाही आणलंस तर नरसू, येते हा गुरुजी.
अरे सुरू चल. साहेब मावशी बरं झालं तुम्ही भेटला नाही त्या बाबल्याला कसं आणणार होते मी काय माहिती. साहेब साहेब ओ साहेब चल साहेब साहेब ओ साहेब 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 बाबल्या अरे उत्तर की आता. ओ साहेब ड्रायव्हर साहेब ड्रायव्हर सुमी मला माफ कर सुमे. मी मान्य करतो की मी खोटं बोललो, पण यापुढे असं नाही खोटं बोलणार मी. तुझ्या रागाचं लोणी होऊ दे ना प्लीज प्लीज. काय बी म्हण ड्रायव्हर मानलं बर का तुला. आज सुमीला तंगवणारा कुणी भेटला नव्हता पण तू आज मला दिवसभर तंगवलंस. कुणाच्या तेवढी हिंमत नव्हती पण ते तू करून दावलंस. आता कुठे सुमीच्या बरोबरीचा झालास बघ. म्हणजे तू आता बोलणार ना माझ्यासोबत? हा बरोबरीच्या संकट बोलायच लागणार की. एवढं कमवलंयस तू. म्हणजे तुझ्या रागाचं लोणी झालं ना आता? नाही 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 एवढा सहजासहजी ते होणार नाही. त्यासाठी लय कष्ट आहेत. आता अजून कसले कष्ट? तुम्ही थांब, हळू चल ना. अरे काय ड्रायव्हर अजून किती हळू चालला ना. तुझ्या त्या पायलट साहेबासारखं माझ्याकडे इमान असतं तर काय केलं असतं. अगं पण तू सायकलवर आहेस, मी चालत आहे. कसा स्पीड मॅच होणार आहे? ते आता तुझं तू बघ. चल पटपट चल ये. तुला ना मिलिटरी मध्ये भरती करायला पाहिजे. म्हणजे कसं पडतं ते कळलं तुला. अरे ड्रायव्हर चल की आपलं स्पॉट पुढे आहे अजून. नाही मला डबल सीट घे. मला नाही आहे डबल सीट. मग दोघंही चालत जाऊया. वा रे वा अशी कशी चालत जाऊ. मी सायकलीची मालकी नाही. मला शोभेल का असं चालत जाणं. तुम्ही कोण आहे माहित आहे का तुला? कोण? खानावळीची मालकी नाही. आणि तू कोण आहेस? साधा कामगार आणि ड्रायव्हर. मग याचा अर्थ काय? काय? तुझ्या आता डिमांड करायचं नाही हा? हो कळलं मॅडम. हुशार आहेस की. आणि त्यात तू माझ्या संगत खोटं बोललायस. मग तर ज्यादा डिमांड करायचंच नाही. अगं पण अजून किती वेळा सॉरी म्हणायचे मी? तू किती वेळा खोटं बोलायस ना ते मोज. आणि जोपर्यंत माझा हिशोब पूर्ण होत नाही ना तर तू सॉरी बोलायचं. सुमे अति होतंय आता. मला वाटलं आपण इथे मज्जा करायला फिरायला आलोय. मग तेच तर करायला आले मी. म्हणजे तू मला त्रास देतेयस याची तुला मज्जा येते? हा तुला पिडायला आवडतं मला. अरे यार पण माझा जीव चाललाय इथे. अजून किती पळू? जवळ माझा हिशोब पुरा होत नाही ना तवर. तसा हिशेब माझ्याकडे पण आहे, फक्त मी बोलत नाहीये इतकंच. होय का? काय काय हिशोब आहे काढ बरं जरा. आज होऊनच जाऊ दे. चल बघ हा, आपण इथे मित्र म्हणून फिरायला आलोय म्हणून. चिडणार नसतील तर सांग. तू काय बी बोलणार आणि मी चिडायचं पण नाही का? राहू दे. बरं बरं सांग. नाही चिडत मी. नाही नको राहू दे. अरे सांग लाजू नकस. नाही नको जाऊ दे. अरे सांग नाही तर खरंच चिडी ना. मग ऐक, आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तुम्हाला गवताचा भारा व्हायला लावला होता. काही बोललो मी त्याबद्दल? कशाला बोलशील. अरे म्हाताऱ्या माणसाची मदत केलीस. पुण्य मिळालं तुला. आणि वरनं सुमीचा लाडू. हिशोब क्लिअर. पुढे बोल. परत ते जाऊ दे. तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन गेलीस आणि तिकडे मला हमाली करायला लावली. त्याचं काय? अरे आयुष्याची पहिली कमाई करून दिली ह्या सुमीनं तुला. विसरलास का? आणि वरनं पुंगळ्या खाऊ घातल्या. ते बी फुकाट. हिशोब क्लिअर. बोल पुढं. काय क्लिअर? मी तुला एवढं सुंदर कानातलं दिलं. हा 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 ते तू गमावलंस ना म्हणून दिलंस. आणि मी फोन दिला त्याचं काय?
आणि त्यात माझाच फोन उचलत नाही. आता तो मुद्दा वेगळा आहे का? नाही काय, मी कारखान्यात तुला कामाला लावलं, तुझ्यासाठी शब्द टाकला, 2 वेळची तुझ्या खायची सोय केली, आडला नडला म्हणून मी तुझ्यासाठी उधारी ठेवली. सुमे पण हे सगळं खाणं पिणं आणि पैसे ह्याच्याच भोवती फिरतंय. पण वेगळ्या कशाबद्दल तरी बोलूयात ना. आता एवढं छान वातावरणात आलोय आपण, तर आपण आपल्याविषयी बोलूयात ना. म्हणजे एकमेकांविषयी, एकमेकांच्या स्वभावाविषयी. हा, आता हिशोब अंगलट आला म्हणून ना. आता स्वभावचं म्हणशील तर माझ्या बिले तक्रारी आहेत. काय? सांगते नंतर. आता सांगत बसले तर संध्याकाळ होईल. फिरा आले ना आपण. चल. बाबड्या, माझी पोरग कुठे आहे? तू माझी झोप मोड कामर केलीस ती आधी सांग. तुझी झोप पडू दे तिकडा. माझी पोरगी कुठे गेली ते सांग. तुझ्या बरोबर बाहेर पडली होती ती. मला काय माहिती, असेल इथंच कुठेतरी गावात. पण तिची तू कशाला आता काळजी करतोय एवढी? तिची नाही बाबा काळजी करत, काळजी माझी करतोय. तिने मला लावलंय कामाला. आता कारखान्यावर डबा घेऊन मला जायचंय. घरचा स्वयंपाक बी मलाच करायचाय. मी एका दिवस केलं तर बिघडतंय वय. ती बिचारी तुम्ही रोज करते ही सगळी कामं. बाबण्या, तुला लय तिचा पुळका ना. ते कुठे गेली ते सांग मला पहिली. हे बघ सुरेश, जाताना आम्ही बरोबर गेलो, येताना पण बरोबर आलो. पण आल्या आल्या मी झोपलेलो. पुढं काय झालं मला काहीच माहित नाही. वेगळी झोप मोड केली, कानात पाणी गेले माझ्या. मामासाहेब, हॅलो. हा मामासाहेब बोला की. मामासाहेब घाल चुलीत. बर 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 म्हणतोस. नालाय का बापण्या, आहेस कुठं तू? इथं नाहीयेस तू. होय, येतोय तिकडच येतोय. येतोच आहे तिकडं म्हणजे तू इथं नाहीयेस. अरे बापण्या, आपलं काम काय, आपण करतो काय, जरा भान ठेवावं रे याचं. तू जबाबदार माणूस म्हणून मी तुला जबाबदारी दिली ना. आहेस ना जबाबदार तू? हो हाय की. अहो ते आंघोळ करायला आलो होतो जरा. अरे आंघोळ कसली करतोयस? आहेस तसा ये. हा येतो. ठेवू का? ये लवकर. जातो मी. बाबण्या, आता कुठे चाललास? जातो की. आंघोळ करायला आलो होतो, घातलीस की मला आंघोळ चांगली. जातो आता माझी जबाबदारी पार पाडायला. थांबला का बाबण्या? बाबण्या थांब की. आपल्या सुमीची पत्रिका तेवढी ज्योतिषाला दाखव ना. सुमीचं काय गणित बिघडलंय ती त्याला नीट करायला सांग ना जरा. अरे सुरेश, किती वेळा तुला सांगायचं, तेव्हा आता अजून कुठलं काम घेणार नाही. आधीच ती पाक माराय टेकले. लका बाबण्या, त्याच्या हातापाया पडून लका त्याला तयार कर की आपल्या सुमीसाठी र. अरे ते नाही घेणार काम. लका असू दिला का? हे बघ, हातापाया पड त्याच्या आपल्या सुमीसाठी. जा. गुलुदी नागता गुलुदी माझं ताईतली पादा ना. हट, वेळ नाही माझ्याकडं. आलू थक्का लादन. अहो काय अर्धवट काम करतो तू गुरुजी? अहो अर्धा तरी करू द्या की नाश्ता. काय ठेवला तुम्ही माझा? मला मारून तरी टाका. माझं जगणं नको झाले मला. मारा 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 मारा. नरडा आवड त्याच. काम करायचं, पटपट काम करायचं. चल उचलते. काय दंगा चाललाय? पत्रिका सापडली नसेलच ना? काय हो गुरुजी, इतका वेळ का लागतोय? अहो ताई मॅडम, पत्रिका संपल्या आणि रजिस्टर संपली. हवी तशी मुलगी मिळतही नाहीये. ही पत्रिका मिळत नाहीये. हे बघा, तुम्ही रमीचा नाद सोडून द्या आणि मलाही सोडून द्या. ए, रमीचा नाद नाही सोडणार आम्ही. आणि तुला विचारते कोण इथं? आम्ही पत्रिकेचं नाद सोडणार नाही आणि तुलाही सोडणार नाही. नरसू, हा काय ताई? हो, तू काय काळजी करू नको. मी बघतो ना यांच्याकडे. हा कसा जातोय तेच बघतो. मी आहे ना याच्यावर लक्ष ठेवायला. ताई, तुझी काळजी माझी काळजी. अगं ह्याने अर्धवट इन्फॉर्मेशन दिली म्हणून त्याला अर्धच जेवण खाण देतोय मी आता. नाही, खाणं पिणं अर्धवट नाही. 4 दिवसात जर पत्रिका मिळाली नाही तर ह्याला अर्धा करा आणि बाहेर काढा. किती? 4 दिवस. 4 दिवस.
जा तू जा, मी बघतो काय. कळलं का गुरुजी? 2 दिवसाचं काम नाही ना झालं, तर अर्ध इकडं अर्ध इकडं. अहो पण ताई मॅडम 4 दिवस म्हणले की. 2 मी खाल्ले समज, तो माझा वाटा होता. कामाला लाग, चाल काम कर. नमस्कार बबनराव. इतक्या वेळ कुठे होतात आपण? जबाबदारी दिली होती ना तुला, बघ कोणाची आहे? माझी जबाबदारी. शाबास, जमतंय तुला आता. चल मी आता नाही लक्षा, माझा नाश्ता राहिलाय, चाल. गुरुजी असं काय करताय गुरुजी? उधळणार मी आजचा डाव उधळणार, सगळ्यांना कामाला लावणार, सगळ्यांचा डाव उधळणार, सगळ्यांना कामाला लावणार. गुरुजी काय कामाला लावणार? कामाला लावणार 2चं 1 आणि 1चं अर्ध झालं तर पुढका पत्रिका लागा कामाला. ड्रायव्हर, तू काम तो करायचं यात काही वादच नाही बघ. मी तुला शब्द टाकून एवढा कामाला लावला आणि तू काय करतोय? काम चुकारपणा आणि वरून खोटं. तिकडच होतो तिकडच होतो, कामातच होतो, ढिगाने टेपा टाकतोस. तुम्ही तर लक्षात येत नाही असं समजू नका. आज सुधरल उद्या सुधरल म्हणत मी सहन करते. माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर अजिबात सहन करून घेतलं नसतं तिनं. अगं तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर मी ऐकूनच घेतलं नसतं. तू आहेस म्हणून खपवून घेतोय. म्हणजे तू पण काय कमी नाहीयेस. तू काय कमी वाईट वागवतेस का मला? आता काय वाईट वागवलं तुला? कायम ऑर्डर सोडत असतेस, कायम माझ्यावर चिडत असतेस. हे असंच नाही ते तसंच नाही, बोलण्याच्या आधी जराही विचार करत नाही, फटकन बोलून मोकळी होतेस. समोरच्याला कसं वाटतंय याचा विचार न करता. लॉजिक नावाची गोष्टच माहिती नाही तुला. तुझ्या मनात आलं की आलं, मग कधी कधी वेडेपणाही करतेस आणि मग त्याचा राग इतरांवर काढतेस. खरंच वेडी आहेस तू. ड्रायव्हर, तू चांगल्या मनानं मला येडी म्हणलास ना? खरं खरं नाही ना? तू खरंच वेडी असतीस तर तुझ्या जवळ थांबलोय नसतो. चांगली वेडी आहेस तू. मग ठीक आहे. काय होता त्या? अगं सुमे, कुठे आहे का तू? हाय की तेच, तुम्ही बोला. आला का त्या ड्रायव्हरने आज बी दांडी मारली कारखान्यावर. काय सांगता? काम सोडून कुठे गेले ते ड्रायव्हर? आता मला सांगून गेलाय का? तू आल्यावर त्याची चांगली झडती घे. तात्या, तुम्ही काय काळजी करू नका. ते संध्याकाळी खानावीत आलं ना की भांडून भुसकाटच पाडते त्याचं. अंग असं ये लवकर. हा ठेवू का मग मी? ठेवू? हा ठेवा. हा बर, अजून काही तक्रार माझी? आधी तरी कधी होती? मग झालं तर उद्यापासून माझं सगळं ऐकायचं. हा हो. मी कोण आहे? एका सायकलीची आणि खानावळीची मालकीण. आणि तू कोण? मी एक साधा कामगार ड्रायव्हर. पण माझं झालंय सगळं सांगून. तुझं काही राहिलंय का? मी काय राखून ठेवतच नाही, मनात आले की लगेच बोलते. तू म्हणतोस तसं विचार न करता. म्हणजे झाला आता हिशोब क्लिअर. बरोबर? बरोबर. आता आपल्याला एकमेकांविषयी काहीही तक्रार नाहीये. सगळं सांगून झालंय. आता फक्त दोस्ती. आणि ड्रायव्हर, तुम्ही जेव्हा दोस्ती करते ना तेव्हा थोडी थोडकी करत नाही बर का. आता या दोस्तीनं तुझी सुटका नाही, कळलं? अगं सुटका हवीच आहे कोणाला? इथे आल्यापासून झालेली सगळ्यात जवळची आणि पक्की मैत्री आहे. आजपासून आपण पक्के दोस्त. काय लपवायचं नाही, मनात काही ठेवायचं नाही. कबूल?
आहे